आज चालू होतं आपल्या वेब सिरीजचं शूट. पोरीच्या हातात ट्रॅक्टर द्यायचा मालच होता लय उतन. आशिष भाऊच्या अंगात घुसलंय नाचायचं भूत. आणि एवढंच नाही, नवीन ऍक्टरला ऍक्टिंग शिकवायला गेलं का डोक्याला ताण होतोय फार. आणि ह्या पोरांनी उन्हा तानाचं केलंय मला गार. तर मंडळी, झालं असं का तुमचा ब्लॉगर आज सकाळी सकाळी बी लागला होता गावठी सफरचंद फवारायला. गावठी सफरचंद फवारून झाली तेवढ्यात आपली टोळी आली. टोळी कशाची? तर वेब सिरीजच्या शूटची. आता बराच टाइम आमचा रिकामा टाइमपास केल्याच्या नंतर एकदाच आम्ही शूटला लागलो होतो. त्यात तुमचा ब्लॉगर उन्हा तानाचा जरा चिंत्या रोग करीत बसला होता. पण इकून तिकून आशिषला पाणी फेकायला लावलं आणि मग त्याचा व्हिडिओ शूट केला. व्हिडिओ शूट केल्याच्या नंतर आपल्या हिरोईनची इकडे जरा वेगळेच कांड चालले होते. म्हणलं नेमकं काय झालं यांना गाड्या, काही समजायला तयार नाही. मग देत दानका श्रीलंका करीत कसं काय ना शूट पूर्ण करीत आणलं. इकून तिकून पाणी चालू झालं. मी एन्जॉय घ्यायला गेलो. पण मला कुठं माहित होतं का मी तिथे गेल्याच्या नंतर अख्खी टोळी मायाभोवती फिरणार आहे. आता ही टोळी माझ्याजवळ आल्याच्या नंतर रिकामे कांड केल्याशिवाय कधीच गप बसत नाही. आशिष भाऊला कुडून उत आला. मला म्हणे उन्हाचा लय गरम झालाय, घे एकदाचं पाणी बोकांडी. तिच्या मायला इकून तिकून पाणी वतलं. त्यात आता मेन सीन राहिले होते. म्हणजे कसं सिनेमॅटिक वगैरे लागतं. आता वेब सिरीज तुम्ही बघितली नसेल ना, तर एकदा तुम्ही आपल्या अकाउंटवरती जा. लव्ह बर्डचा 5वा एपिसोड सुद्धा आलाय. सगळे एपिसोड बघा म्हणजे तुम्हाला समजेल. त्यात हिरोने मस्त इकडे तोंडाला साबण लावलं, तोंड धुत होत्या. तोंड बिंड धुवून झाले. मग आम्ही जेवणाचा प्लॅन आखला. मग आता जेवण कुठं? तर आपल्या फार्म हाऊसवरती नातकर्ती काही यायलाच लागतंय. त्यानंतरचा विषय झाला ट्रॅक्टरचा. आपल्याला ट्रॅक्टरचं शूट घ्यायचं होतं म्हणून आपण ट्रॅक्टर घेऊन निघालो होतो. ट्रॅक्टर घेऊन खाली जाऊन ना डायरेक्ट आता या पोरीच्या हातात द्यायचा होता. एक तर हिने हिच्या आयुष्यात कधी ट्रॅक्टरवर बसली नाही. इकून तिकून बसली तर डायरेक्ट चालवायला बसली. म्हणलं नाद खुळण जळगाव धुळाच व्हायला बसलाय. जर कधी बांधानं गेला ट्रॅक्टर, म्हणलं घरचे मला तुडावल्याशिवाय राहणार नाही. घरच्यांचं हे मारच खाऊ घालायचे वेब सिरीजच्या नादात. त्यात आपल्या हिरोईनने ट्रॅक्टर एवढा भारी चालवला का असं वाटलं तिच्या मायला रिकामटा आपण घाबरत होतो. काय घरचे मारबीर खाऊ घालीत नसते आता आपल्याला, कारण तिला ऑलरेडी 4 व्हीलर येत होती. त्याच्यामुळे तिला ट्रॅक्टर जमणं साहजिकच होतं. पण इकडं आल्याच्या नंतर इथं सगळं चाललं होतं. कोणाचंच डोकं चाला नाही इथं सीन कसा कव्हर करायचा. आता सीन कसे कव्हर केले काय तुम्हाला वेब सिरीज बघितल्याशिवाय समजणार नाही बरं का. एकदा वेब सिरीज बघा मग तुमच्या लक्षात येईल हे सीन कुठं कुठं वापरले. एवढंच नाही, त्यात एक सगळ्यात मोठा कांड होता. आमच्या हरीला ना ऍक्टिंग नावाची गोष्टच जमत नव्हती. मग इकून तिकून लिंबाचा पाला मॅच हातात घेतला आणि मीच सांगितलं त्याला का भाऊ असा ये आणि असा आवाज दे, म्हणजे कसं आपली ऍक्टही निघल आणि सगळं शूट ओके होईल. बाकी तुम्हाला व्लॉग आवडला का नाही कमेंट करून सांगा आणि वेब सिरीज एकदा नक्की बघा.